आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जाडर बोबलाद गटात महायुतीची ताकद वाढली। जनसुराज्याचा पाठिंबा, उमेदवारांच्या रणशिंगाने लढत रंगली। जत तालुक्यातील जाडर बोबलाद जिल्हा परिषद गटातील निवडणूक दिवसेंदिवस रंगत चालली असतानाच जनसुराज्य शक्ती पार्टीने भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा देत या गटातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे। या निर्णयामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत नव्या घडामोडींना वेग आला असून राजकीय वातावरण अधिक तापले आहे। जनसुराज्य शक्ती पार्टीचे नेते मारुतीराव कोरे सावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की विकासाभिमुख धोरणे, स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी समान भूमिका असल्याने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे, महाराष्ट्र युवा अध्यक्ष सुमितदादा कदम, पक्ष प्रवक्ता महाराष्ट्र ॲडव्होकेट राजेंद्र पाटील आणि संपर्क प्रमुख महाराष्ट्र रवींद्र कोरे यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जाडर बोबलाद जिल्हा परिषद गटासाठी भाग्यश्री संजय कुमार तेली तर माडगळ पंचायत समिती गणातून मंगलाबाई बाबू बंडकर आणि जाडर बोबलाद पंचायत समिती गणातून रेणुका रेवणसिद्ध आराणी या उमेदवार रिंगणात उतरले आहेत। या घोषणेनंतर गटात राजकीय चर्चांना उधाण आले असून गावोगावी बैठका, प्रचार सभा आणि मतदार संपर्क मोहिमा वेगाने राबवल्या जात आहेत। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक पक्षाकडून विजयासाठी आक्रमक रणनीती आखली जात आहे। जनसुराज्य शक्ती पार्टीचा पाठिंबा आणि उमेदवारांच्या अधिकृत घोषणेमुळे या गटातील निवडणूक आता अधिक चुरशीची व प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।